51 दुकानांच्या लोकार्पणाच्या निमित्त मंचावर उपस्थित आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा अपर्णाताई फोंडकर, आमचे मोठे बंधू सागरदादा फोंडकर, आदरणीय शेखर भाऊ, आपल्या नगरीच्या उपाध्यक्षा आमच्या आदरणीय मातोश्री संतोषदेवी पुरोहित, आपल्या नगरीचे सीओ आदरणीय शेळके साहेब, आपले गटनेते विजूभाऊ महाले, विजूभाऊ उगले, आपले सभापती आपले सतीशप्पा हिगुडे, ज्यांनी खूप पाठपुरावा या दुकानाबद्दल केला, कंत्राटदार सन्मान्य अमनजी जुनेजा, माझ्या समोर बसलेले सर्व सन्मान्य नगरसेवक, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व नगरसेविका, सभापती, सर्व या संकुलात ज्यांना दुकानं मिळाले असे सर्व भाग्यवान सर्व व्यावसायिक मंडळी आणि माझ्या मंडळी, सर्वप्रथम या 51 दुकानांचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. आजचा दिवस म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेबांची जयंती 21 ऑगस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुर्दैवानं आज भाऊसाहेब आपल्यामध्ये नाही, पण आज भाऊसाहेब जर इथे असते तर खरोखर त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला असता की इतके चांगले दुकानं, इतकी चांगली ही रचना, म्हणजे कोणी असा विचार केला नसेल की इथे पहिले जेव्हा छोटे छोटे आपल्या टपऱ्या होत्या, छोटे दुकानं होते, त्याचं रूपांतर असं व्यावसायिक संकुलात होईल असं कोणीही विचार केला नव्हता. असं रूपांतरण या संकुलाचं आज झालं. भाऊसाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता की खरोखर जो विचार भारतीय जनता पार्टी खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन काम करते आणि ज्यांचं नाव या संकुलाला दिलं म्हणजे पंडित दीनदयालजी उपाध्याय, त्यांनीच हा विचार भारतीय जनता पार्टीला दिला की आपल्या समाजातील जे अंतिम घटक आहेत, जे म्हणजे होतकरू आहेत, जे संघर्षशील जीवन जगतात, जे त्यांच्या जीवनासाठी प्रत्येक मिनिट त्यांचा संघर्षमय असतो, अशा सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या पार्टीने काम केलं पाहिजे. अशा दीनदयालजींच्या नावाने हे संकुल आज भाऊसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे लोकार्पण होते. त्यामुळे खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे. पहिले आपण सगळ्यांनी म्हणजे मला याचा विश्वास नव्हता की या संकुलाची रचना इतकी चांगली होईल, पण यामध्ये नगरपालिकेचे आपले सर्व नगरसेवक, सर्व सभापती, आपले अध्यक्ष, आपले उपाध्यक्ष, विशेष करून आपले सीओ, मी सीओना जास्त क्रेडिट देईल. कारण असं आहे की जेव्हा या दुकानांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा तुम्ही आमचं डोकं खाल्लं ना आम्ही यांचं डोकं खाल्लं. तुम्ही सतीशप्पांना पकडायचे, शेखर भाऊ पकडायचे, मला पकडायचे, सागर भाऊला पकडायचे, आणि सगळं झालं की मग मला एकच पॉइंट राहिला म्हणजे सीओचा. आणि हे काही त्याच्या प्रेमच्या वेळा नाही तयार नव्हतं. आणि जेव्हा आपण पाहिलं की जेव्हा डिपॉझिट खूप जास्त होते तर तुमचेही चेहरे सगळ्यांचे चिंताग्रस्त झाले होते. वेळ वाढत चालला होता. सगळ्यांना वाटत होतं की आता काही जमत नाही. त्या गावाच्या पहिल्या आरक्षण झाल्या, त्याच्या बोली इतक्या वर लागल्या की मला वाटत होतं मी दुकान घ्यायचा विचार झाला, माझे नंबर लागणार नाही. 30-30 लाख, 40-40 लाखाच्या बोल्या आपल्या गावात लागल्या. म्हणजे टावर गार्डनचे जे टिनाची दुकानं आपण बनवले होते असेच, त्यांची बोली 15 लाखापर्यंत गेली. आणि नंतर जे बोलीधारक होते त्यांनी ती दुकानं घेतलीच, पण बोली 15 लाखावर गेल्यावर त्याच्यात कमी मध्ये ते दुकान देणं एकदा कागदोपत्री आल्यावर तेव्हा कठीण होत असत. त्यामुळे शेवटी आम्ही सीओ साहेबांना पकडलं आणि तुम्ही जेवढ्या त्यांना आम्हाला भेटले नसताना त्याच्या दुप्पट तिप्पट आम्ही त्यांना त्रास दिला. मग ते सतीशप्पा असो, सागर भाऊ असो, मी असो, कोणी असो, आमच्या सगळ्यांपैकी त्यांना सांगितलं की काही करा ना, हे कमी करा. सीओ साहेबांनी डिपॉझिट कमी केलं. डिपॉझिट कमी झालं तर आमच्या प्रीतम भाऊ लगेच त्यांनी चान्स पाहिला किंवा आता भाड्याचे जेव्हा रेंटही कमी करा. पण शेवटी आपण सगळेजण या देशात राहतो, या देशाचे काही नियम आहेत, कायदे आहेत, आणि सगळे प्रयत्न करून थकलो, ते काही कमी झाले नाही. त्यामुळे आम्ही शेवटी तुम्हाला म्हणवलं किंवा जे आहे तर आता गोड माना आणि हे दुकानं घ्या. आणि नंतर प्रश्न पुन्हा बोलीचा आला होता, पण आपण
सगळ्यांनी नियमात बसून आपण सगळेजणांनी बोलली ती कशी बोलली आपल्याला राहू द्या, कारण आपण नियमानच केलेलं आहे सगळं. आणि आपल्या ज्या दुकानदारांना इथं दुकानं होते त्याच दुकानदारांना आपल्याला हे सर्व देता आलं, याच्यात आज सर्वात जास्त आनंद आहे. कारण शेवटी आपल्याला माहित असते आपल्या मनात किती इच्छा असली तर कायद्याच्या बाहेर राहता येत नाही. त्यामुळे आम्ही कायद्यात बसूनच हे सगळं आपलं सोपस्कार काम पूर्ण केली आहे. आणि आज हा दिवस उजाडला आणि तुम्ही, मला आनंद आहे की तुम्ही प्रास्ताविकाचं सांगितलं की या दुकानांची साफसफाई, यांचा रखरखाव. मी याच्यासाठी सांगतोय की तुमच्या समोरच्या कॉम्प्लेक्स वाले विचार करून आले की आपलं दुकान इकडे असलं तर चांगलं असतं. तर त्यांनाही वाटायला लागलं की तिकडल्यापेक्षा इकडे बघा. त्यामुळे तुमचे जे आज संकुल झाला आहे आज एका मॉल सारखं आता दिसते. त्यामुळे तुम्ही त्याला साजेसं या दुकानाचा रखरखाव ठेवला पाहिजे. जितकं स्वच्छ सुंदर तुम्ही इथं ठेवाल तेवढी जास्त गिरायकी इथं वाढणार आहे, तेवढ्या लोकांचा वावर इथं वाढणार आहे, त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय वाढणार आहे. म्हणून तुम्ही हे संकुल जेवढं चांगलं ठेवाल तेवढी पुढे जीवन तुमची जबाबदारी वाढणार आहे. कारण इतकं चांगलं संकुल दिलं की नवीन जे बांधणार आहे ते असेच एकदम चांगले एकदम पॉश संकुल लागणार आहेत. म्हणून तुमच्यापासून उदाहरण आता गावात पुढे गेलं पाहिजे की एकदा आम्ही व्यवसाय करायला आलो तर ते व्यवसायाचं ठिकाण नसून अगदी आम्ही आमच्या घरासारखं, आमच्या पूजेच्या जेवाऱ्यासारखं ज्या जागेला आम्ही जगतो त्या पद्धतीनं आपण आपला व्यवसाय करा. आपल्या सगळ्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा एवढी विनंती करतो की थोडस लोक बोलत असतात, लोकांच्या बोलण्यात जाऊ नये. लोकांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या, लोकांनी बरेच प्रयत्न केले, पण तुम्ही सगळे ठाम होते. तुम्ही सगळे ठाम असल्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आणि आजचा हा कार्यक्रम घडू शकला. तुमची तुम्ही जे संयम ठेवला त्या संयमामुळे हा कार्यक्रम झाला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी अगदी जोशात आमचं स्वागत केलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपले आभार मानून थांबतो. धन्यवाद.